गुड मॉर्निंग. सर्वेश जोशी ना तू? येस. मला वाटतं तू कोथरूड वरनं इयत्ता 8वी पासून क्लासला येतोय आणि आता 10वीची परीक्षा तुझी संपत आलेली. आता ऍक्च्युली कोथरूड हे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. कोथरूडमध्ये अनेक वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आहेत, अनेक वेगवेगळे कोचिंग सेंटर्स कोथरूडमध्ये चालतात. आता तू कोथरूड वरनं इकडे सिंहगड रोडला कोचिंगला जातो. हा तुझा प्रवास कसा सुरू झाला? तू सिंहगड रोडला का कोचिंग निवडलं आणि इकडे एवढ्या लांब येण्याचं तुला कोणी सांगितलं की ज्ञानज्योतला तू कोचिंगला जा कोथरूड वरनं सिंहगड रोडला? आणि मला वाटतं गेली 8वी 9वी 10वी 3 वर्ष झालं तू कोचिंगला येतोयस. कारण की कोविड आला, त्याच्यानंतर 6वी 7वी पूर्णच लॉकडाऊन होतं आणि लॉकडाऊन मध्ये मी म्हणजे अभ्यास करणं सोडून दिला आणि सकाळी ते ऑनलाईन एकदा लावला मोबाईल शेजारी ठेवला की मग मी काहीही करत बसायचो. त्यामुळे अभ्यास कसा करायचा काय करायचा मी म्हणजे अभ्यासाबद्दल मला काहीच माहित नाही. कारण की 4वी पर्यंतचा अभ्यास वेगळा होता आणि नंतर मग हायस्कूलचा अभ्यास वेगळा, वास्ट सिलेबस झाला होता आणि लॉकडाऊन होता, त्यामुळे काहीच माहित नव्हतं आणि मी अभ्यासच करत नव्हतो. माझ्याकडे पोटेन्शियल सगळं होतं, मला भरपूर मार्क पडू शकत होते, सुद्धा अभ्यास करत नव्हतो. त्यामुळे घरच्यांना असा क्लास पाहिजे होता की मी असा म्हणजे काही नसलेला मुलगा जरी सोडला क्लासमध्ये तरी तो खूप काहीतरी घेऊन येईल आणि भरपूर मार्क पाडेल. आणि मग आमचे रिलेटिव्ह केतकी भागवत म्हणून केतकी देवेंद्र भागवत, हो, ती वाझाला राहायची, मग ती इथे यायची आणि मग तिने सांगितलं की सर्वेशला हा क्लास चांगला आहे म्हणून मी जाते. आणि तिला काहीतरी 70-72% होते 9वीला आणि त्याच्यानंतर तिचे 93-94% झाले. हो, 92 पॉईंट समथिंग तिला मार्क्स होते. बरोबर, केतकीला 92 पॉईंट. ती पण सेमी इंग्लिश मुलगी होती. आणि त्यामुळे मग तिने मला सांगितलं की तू जा. मग प्रश्न असा होता की कोथरूडला एवढे सगळे चांगले क्लास आहेत, मग इकडे कसं यायचं? तरी सुद्धा आम्ही कोथरूडमध्ये खूप क्लासेस वगैरे बघितले, पण एवढं सगळं बघून सुद्धा आम्हाला फक्त एवढंच लक्षात आलं की तिथे फक्त शिकवलं जातंय, बाकी काही होत नाहीये. आणि ते सुद्धा हुशार जे मुलं आहेत त्यांनाच पुढे केलं जातं, त्यांचीच बोर्डवरती नाव लागतात, बाकीचे मुलं मागेच राहतात. त्यामुळे आम्ही मग इथं आलो आणि मग इथे ऍडमिशन घेतलं. ओके, आता मला सांग सर्वेश, तू 8वी पासून येतोय. मला वाटतं रोज आई घ्यायला येते कोथरूड वरनं, सोडवायला येते. रोज गेली ऊन वारा पाऊस, हिवाळा असेल किंवा थंडी असेल किंवा पावसाळा असेल, एवढ्या उन्हात आई रोज सोडवायला येते. आता तू डबल कधी सोडवलं येतो. आईच्या चेहऱ्यावरती हे समाधान आहे का की माझा सर्वेश 3 वर्ष झालं एवढ्या लांब कोथरूड वरनं सिंहगड रोडला क्लासला येतोय, त्याचा फायदा होतोय, माझा सर्व्हिस घडला, अशी आई आणि बाबांची भावना आहे का? हो, नक्कीच आहे. त्यामुळेच ते मला काही झालं तरी सुद्धा रोज क्लासचा मेसेज आलाय उठ रे म्हणून पाठवतात. अगदी म्हणजे मला एकदा किस्सा आठवतोय की मला जायचं नव्हतं, पाऊस पडत होता आणि पूर्ण इथं आत्ताच सिंहगड रोडवरती पूर्ण पाणी साचलं होतं. आई म्हणली काय नाही, मी पाण्यातून गाडी घालते पण तुला क्लासला पोहोचवतेच. अच्छा, म्हणजे आईला हे कळून चुकलं होतं की त्यांच्यात मधला एक दिवस सुद्धा मिस करणं म्हणजे आपल्यासाठी महाग पडणारी गोष्ट आहे. म्हणजे एवढी आवड आई वडिलांमध्ये सुद्धा झाली, म्हणजे त्या आईला सुद्धा धन्यवाद दिले पाहिजे. कारण तू जेवढा वेळेस क्लासला आलाय त्याच्या 4 पट आई आलेली, कारण आई रोज जाते येते जाते येते. तू एकदाच येतो एकदा जातो, पण आई 2 वेळा जाते आणि 2 वेळा येतो. सर्वेश आता 10वीची परीक्षा देते, काय वाटतं तुझ्या? काय आत्मविश्वास निर्माण झालाय? परीक्षा संपते आता, बोर्डाचा रिझल्ट येईल, हा नंतरचा पाठ. किती पर्सेंटेज मिळतील असं तुला वाटते? मला असं वाटतं 95 पर्यंत सहज पोहोचेल. व्हेरी गुड. 95+ तुला मिळतील, म्हणजे तुझा 8वीतनं हा सुरू झालेला प्रवास 95+ पर्यंत जाईल. आणि केतकी भागवतला तू कोणत्या शब्दात धन्यवाद देशील की तिने तुला हे नाव सुचवलं? तिला रोजच धन्यवाद देतो. जेव्हा जेव्हा फोन येईल तेव्हा मी रोज इकडे जातो, तीच मला स्वतः रोज जातो. व्हेरी गुड. म्हणजे सर्वेश, एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की जी मुलं ज्ञानज्योत अकॅडमी मधून शिकून बाहेर पडले, ज्यांनी उत्तम अनुभव ज्ञानज्योत अकॅडमीमध्ये घेतला, ते सर्वच विद्यार्थी बाहेर सांगतात की तुम्ही ज्ञानज्योत अकॅडमीला जा. ती ग्रॅटिट्यूडची भावना त्या मुलांबद्दल अकॅडमीची, त्या मुलांच्या मनामध्ये अकॅडमीबद्दल ग्रॅटिट्यूडची भावना आहे. तू काय ग्रॅटिट्यूड व्यक्त करशील ज्ञानज्योत अकॅडमी बद्दल? मला असं वाटतं आतापर्यंत मी जे काय होतो, मला म्हणजे मी जर का ज्ञानज्योत अकॅडमी लावलीच नसती, तसाच जर का बोर्डाचा पेपर दिला असता तर आज मी सुद्धा 60-65% मिळूनच पास झाला असतो, घरचेही आनंदी नसते झाले. पण एवढं सगळं हे झालं आणि असं म्हणतात ना की जितना रगडा उतना तगडा. अरे वा, पूर्ण 3 वर्षात ते रगडून निघालोय ना, त्यामुळे आता मला असं काही भीतीच वाटत नाही. बोर्ड परीक्षा वगैरे काहीच वाटत नाही, प्रिलिम दिल्यासारखी परीक्षा निवांत झाली. आणि आता ही रगड्याची सुरुवात झाली. आता लक्षात घे, 10वी हा एक छोटा रगडा आहे. आता 11वी-12वी सायन्स असेल किंवा पुढे इंजिनिअरिंग मेडिकल किंवा तुझी काय पुढे करिअर तुझी ब्रँच निवडले, तिथं तो खूप मोठा रगडा करायचा आहे. परंतु ह्या छोट्या रगड्यात तुला मोठा रगडायचा एक आत्मविश्वास ज्ञानज्योत अकॅडमीने दिलाय, असं तुला वाटतंय का? हो. जोपर्यंत म्हणजे आपण स्वतःहून काहीतरी करत नाही तोपर्यंत काही होत नाही, हे मला इथं कळलंय. येस, म्हणजे आपण त्या प्रभावामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या प्रभावाचा एक आपण भाग होत नाही असं तुला वाटतंय. सर्वेश, नक्कीच तुला 95+ नक्कीच मिळतील. परंतु तुझ्या जो आत्मविश्वास निर्माण झाला किंवा तू ज्या पद्धतीने माझ्याशी संवाद साधला, कसं मी 3 वर्ष सर्वेश तुझ्याशी बोलतोय, तुला बघतोय किंवा तुझं ऑब्झर्वेशन करतोय, एवढा कधी मला तू छान बोलताना दिसला नाही. पण आज तुझ्यात तो मार्कांसोबत बोलण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला, एक उत्तम वक्ता सुद्धा तुझ्यात मला दिसला. हे सुद्धा खूप मोठं परिवर्तन आहे असं तुला वाटतंय का? हो.
कारण की फक्त इथं शिक्षणच घेतलं जात नाही किंवा मार्कांवरतीच फोकस केला जात नाही, तर वर्षभर आम्ही जे काय ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत किंवा जे काही आपण कल्चरल प्रोग्राम्स केलेले आहेत त्याच्यामध्ये मी बोललेलो आहे, स्पीचेस दिलेले आहेत, त्यामुळे व्यक्तिमत्व विकास सुद्धा झालेला आहे. त्याच्यानंतर बोलायचं कसं किंवा 4-5 लोकांसमोर जर का तुमच्या हातात माईक दिला तर कसं बोलावं, काय करावं, हे सगळं समजतं आणि तुमच्याकडनं पण मोटिवेशन मिळतं. धन्यवाद बाळा. हेच मोटिवेशन तुला एक गती देणार आहे, कारण गतीला एक गरज असते ती प्रचंड. तुमच्या गती म्हणजे विद्यार्थ्याची हुशारी. मी नेहमी म्हणतो की गतीला गरज असते एका प्रेरणेची, आणि ती प्रेरणा देण्याचं काम ज्ञानज्योती अकॅडमी मध्ये दिलं जातं, एक दिशा देण्याचं काम ज्ञानज्योती अकॅडमी मध्ये दिलं जातं, आणि रोज त्याच्यावरती कृती करण्याचं काम, की जे आत्ताही तुमचा उद्या S2 चा पेपर आहे मला वाटतं, आत्ताही तुम्ही रिव्हिजनच्या शेड्यूलमध्येच बसलेला आहात. सांगायचा पाठ असा की शेवटच्या दिवसापर्यंत कृती करणाराच जीवनात यशस्वी होतो, कारण जो वर्तमान काळात कृती करतो त्याचा भविष्यकाळ नेहमी उज्ज्वल असतो. जो भविष्यकाळ बघतो तोच भविष्यकाळ घडू शकतो. ज्ञानज्योती अकॅडमी नेहमी प्रत्येक विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ पाहते, आणि त्यामुळेच भविष्यकाळात हे विद्यार्थी सगळे घडतात. त्यातला सर्वेश तू एक आहेस. कोथरूड ते सिंहगड हा तू 3 वर्ष केलेला प्रवास नक्कीच तुला तुझ्या उत्तम गुणांमधनं तुला जे काय मार्क्स मिळणार आहेत त्यातनं हा सफल यशस्वी प्रवास होईल. तुला तुझं डेस्टिनेशन मिळेल. मी नेहमी म्हणतो की जर आपण बसमधून प्रवास करतो पण त्या बसला पाठी नसेल तर तुझा फक्त तो प्रवास होतो, डेस्टिनेशन मिळत नाही. ज्ञानज्योत अकॅडमीची बस तू पकडली होती, तिला पाठी होती, त्या बस मधनं तू रोज येत जात प्रवास केला आणि 100% तुझं अपेक्षित डेस्टिनेशन तुला मिळणार आहे. केवळ 10वीचे मार्क्स नव्हे, इथून पुढच्या संपूर्ण जीवनामध्ये करिअरमध्ये तू यशस्वी होशीलच, परंतु जीवनामध्ये देखील यशस्वी होण्यासाठी तुला खूप साऱ्या ज्ञानज्योत अकॅडमीच्या वतीने शुभेच्छा. यशस्वी व्हावं.